साहेब, कागल नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समरजित राजे यांच्या 11 वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे. या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केलाय यामध्ये काही तथ्य आहे का? नाही, मला असं म्हणायचं की 11 वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समरजित राजे यांची युती झाली. आता 11 वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली. हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे. आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडलिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळे हमीदवाडा कारखान्याचे कर्मचारी, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी, त्यांची मुली, आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहे म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांचा सुद्धा विश्वास राहिलेला नाही. आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा विनोद निवडून आली, त्या नायकुडी या तरुणीने स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी परत घेतलेली आहे. त्यात मनी आणि मसल पॉवरचा कुठं संबंध आला? दुसरा एक आरोप माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समरजित राजे जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय मंडलिक करतायत. याबद्दल काय मत आहे? संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे. ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे. एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही. त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते. त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती. तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे. कारण त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमिनी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही. त्यांनाही वाटतं की 11 वर्ष संघर्ष करून आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही. असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह राजे यांनी घेतला होता. त्यांच्याही 10 वर्षाच्या संघर्षाच्या काळात जवळजवळ 10 खून पडलेले होते, अनेक लोकांची डोकी फुटलेली होती, तरी या दोघांनी तालुक्याच्या भल्यासाठी निर्णय घेतला. त्या दोघांचा आदर्श ठेवून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे. परत एक तिसरा आरोप माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असा त्यांचा अंदाज आहे. या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे? योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे, कारण जनतेनं ओळखलेला आहे. म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल, त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत. जनतेचा विश्वासात कधी आम्ही केला नाही. आता परवा झालेल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला. विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा म्हणून आणि पैसे लुटतो, आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो? या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक 2009च्या निवडणुकीचा दाखला देत आहेत आणि ते असं म्हणतात की 2009ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं राहील असं त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं? मंडलिक साहेबांचं काम किती? आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी. मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे. या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली त्या युती संदर्भात बाबांचं काय मत आहे? आज माजी आमदार, माझे ज्येष्ठ मित्र संजय बाबा घाटगे, जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अमरीश घाटगे यांची भेट झाली बँकेमध्ये. आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं
मी त्याच्याशी चर्चा केली, त्यांना माहिती दिली आणि मला वाटतं त्याचं समाधान झालं असेल आणि मी संजय बाबा घाटगे आणि समीर घाटगे यापुढे तिघेही आम्ही एकत्र येऊन या तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारण करणार आहोत. आम्ही संजय मंडलिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही. आम्हाला ज्या वेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर तेव्हा मी उपस्थित होतो, मुन्ना माडिक उपस्थित होते, नंतर चंद्रकांत दादा उपस्थित होते, प्राध्यापक मंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनय कोरे उपस्थित होते. त्यावेळा मला आंबेडकर साहेबांनी विचारलं की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा. तर म्हटलं संजय मंडलिकांच्या बद्दल आज मुलगुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकारण जमादारे माझ्याकडे आले आहेत, ते दगादाचे उमेदवार आहेत. माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत, ते त्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिथं समझोता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजा झालं तर कागलमध्ये होणं अवघड आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचा समझोता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळा सांगितलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत, आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे, योग्य ते हे करायचे आहे. परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, बिनबिडाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्ताने त्याला देणार आहे. धन्यवाद.